आणि इकडचं वातावरणच कडक आहे आणि इकडचं पब्लिक पण कडक आहे, त्यामुळे रिस्पॉन्स पण छान आहे आणि मजा येते. आमची टीम चेंजच झालेली नाही, आमची टीम कन्सिस्टंटली ती तशीच आणि सेम राहिलेली आहे. त्यामुळे तो टीम एफर्ट आणि टीम सपोर्ट खूप आहे टीमकडून. ॲज अ लेखक म्हणून खूप छान वाक्य किंवा छान सुंदर गोष्टी कट करायला लागल्यात, त्यामुळे ती खूप गोष्ट हिट करते. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. अहिल्यानगरमध्ये आपण आलो आहोत. अहिल्यानगरमध्ये महाकर्नाटकचं खरंच खूप सुंदर असं रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि दिवसाची सुरुवात कशी असावी, तर दिवसाची सुरुवात ही सकाळपासून असावी. मी मुंबईकर आहे. मुंबईकर पुणेकरांचं जास्त कौतुक करत नाही आणि पुणेकरसुद्धा मुंबईकरांचं कौतुक करत नाही. पण पर्सनली मला पहिली एकांकिका आहे दिवसाची सुरुवात, जसं मी बोललो, कारण का कालपासून आपण इकडे आलो आहेत. कालचे सगळ्या एकेका खरंच खूप सुंदर आहेत. पण दिवसाची सुरुवात असते ना, की ती जबरदस्तच झाली पाहिजे. पर्सनली मी शाळेमध्ये सुदामाचे पोहे वाचलेत, ऐकलंय आणि ते फक्त तेवढंच ऐकलंय. पण आज कळालं, की सुदामाच्या वाटेला ती दारिद्र्य का आली, त्याच्या वाटेला एवढे विघ्न का आले. किती भारी वाटतं. अहिल्यानगरमध्ये आलोय. पहिला परफॉर्मन्स आपला आल्याने तो सगळ्यांना दमदार पद्धतीने आवडलाय. काय सांगशील याबद्दल? खूप मजा येते. म्हणजे अहिल्यानगरमधला हा आमचा पहिलाच परफॉर्मन्स क्या आहे. बात है! पहिलाच दौरा आहे आणि अहिल्यानगर महाकरंडकमध्ये पण इथे आम्हाला फार मजा येते, कारण की सगळेच मोठे संघ आहेत ज्यांच्यासोबत आम्ही कॉम्पिटिशन करतोय आणि इकडचं वातावरणच कडक आहे आणि इकडचं पब्लिक पण कडक आहे, त्यामुळे रिस्पॉन्स पण छान आहे आणि मजा येते. बरं, तर जेव्हा मी एकांकिका बघत होतो ना, तेव्हा ना कुठे-कुठे ना काही-काही गोष्टी मला लॅक वाटत होत्या. पण नंतर मला जाणवलं, की त्या लॅक नव्हत्या, त्या मुद्दामून लॅक झाल्या, जेणेकरून पुढे आम्हाला बघायला मजा येते. संहिता जेव्हा आपण मांडतो, तेव्हा त्या संहितेमध्ये ना खूप सारे बारकावे पण लक्षात येतात. या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ज्या व्यक्तीने सुदामाचा पात्र साकारलं आहे, तोच व्यक्ती पुढे जाऊन कुठेतरी ग्रे शेड होतो त्याचा. कारण का नंतर त्याला कळतं, की अरे, ज्या कहाण्यासाठी त्यांनी मदत केलेली असते, ती मदत गुपचूप केलेली असते. मला कान्हा जो झाला त्याला विचारायला आवडेल. जबाबदारी हां, जबाबदारी जरी जास्त असली तरी ती पेलवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. एवढा सगळा डोलारा मांडणं खरंच खूप मोठी गोष्ट असते. काय सांगाल, किती टीमची गरज असते आणि किती टीम सपोर्टिंग आहे? टीम खूपच सपोर्टिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या प्रयोगापासून आत्ता हा आमचा 25वा प्रयोग आहे, 24वा प्रयोग आहे. सख्याचाच. हो, सखाचाच. क्या बात है! आणि क्या आमची बात है! टीम चेंजच झालेली नाही. आमची टीम कन्सिस्टंटली ती तशीच आणि सेम राहिलेली आहे. बरोबर. त्यामुळे तो टीम एफर्ट आणि टीम सपोर्ट खूप आहे टीमकडून. बरं, तर थोडं ना इकडून जरा एक हास्य आलं, ज्या पद्धतीने तुम्ही बोलत होतात, की टीम तशीच आहे, काय आहे. मला ज्या मुलं तर आहेच, पण मुलीसुद्धा तेवढ्याच दमदार आहेत. झालंय, दिग्दर्शक लेखकांनी पूर्तता केली आहे, जे आपण काम केलं त्याचं, की काही बारकावे आहेत, अजून बघा करू शकता असं काही. नाही, सगळे खूप त्यांचा 100% देतात आणि मजाच येते. म्हणजे प्रत्येक परफॉर्मन्स हा एकदम जोरदारच असतो. आधीपेक्षा खूपच जास्त चांगला असतो. नक्कीच. सो सगळेजण खूप त्यांचा बेस्ट देतात आणि सगळं खूप छान आहे. नक्कीच. बरं, तर जेव्हा एक लेखक ह्या संहिता लिहायला सुरुवात करतो ना, तेव्हा त्याला माहिती असतं की कुठे-कुठे काय-काय करायचं. पण तो लेखक जेव्हा दिग्दर्शन करतो ना, तेव्हा आपल्याच लेखीमधल्या खूप साऱ्या चुकी काढतो सुद्धा. झालंय असं की तू जसं बोललास की 24 प्रयोग झाले आमचे, 24 ते 25 प्रयोग झालेत आता. पहिला प्रयोग आणि आत्ताच्या प्रयोगमध्ये नॉस्टॅल्जिया काय झालंय का, की पहिलं आपण जेव्हा सादर केलेलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत काय सांगशील ते आठवण? बदल झाले. काही खूप आवडीचे सीन्स जे म्हणजे आता इथे हे वाक्य फार सुंदर आहे किंवा हे शब्द इकडचे फार छान आहेत. तर ते कट करायला लागले टाईम बॅरियरमुळे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी किंवा आपण दौरे करतोय आणि आपण मग आता तिकडे चाललोय. मग टाईम बॅरियर येतं. त्याच्यानंतर एक वेगळं ऑडियन्स येतं, तर ते बॅरियर येतं. त्यामुळं ॲज अ लेखक म्हणून खूप छान वाक्य किंवा छान सुंदर गोष्टी कट करायला लागल्यात. त्यामुळं ती खूप गोष्ट हिट करते. क्या बात है! बरं, मग आता वास्तव्य तुमचं इथेच आहे, की पुढे कुठे दौऱ्याला जाणं आहे? कारण का अजून 2 दिवस आपली एकांकिका स्पर्धा सुरू होणार आहे. काय कसं असणार आहे पुढचं शेड्यूल? ॲक्च्युली आमचा उद्या पण पुन्हा प्रयोग आहे नाट्यसत्ताक रजनीचा पुण्यात. त्यामुळे आता आम्ही आज दुपारी इथे एकांकिका बघू देवबाप्पापर्यंत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुण्याला जाऊ. मी जे सुरुवातीला बोललो ना, की मुंबईकर कधी कौतुक नाही करत, पण आज कौतुक करायची खरंच मनापासून इच्छा झाली, कारण का सुंदर असा परफॉर्मन्स झाला आहे. तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो, कारण का भाग असणं वेगळं असतं आणि प्रेक्षक होऊन बघणं खूप मोठी गोष्ट असते. तर धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.